हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की म्हाडाच्या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी आहे किंवा रजिस्ट्रेशन करताना काय काय काळजी घ्यायची किंवा काय काय डॉक्युमेंट आपल्याजवळ असायला पाहिजे. तर आपण रजिस्ट्रेशन केलं तर त्यानंतर काय किंवा आपल्याला एखाद्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे, तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एखाद्या स्कीमसाठी आपण नवीन जर असाल, म्हाडाच्या लॉटरीमध्ये फर्स्ट टाइम आपण ॲप्लिकेशन करत असाल, तर ह्या गोष्टी नक्की आपण बघा की आपल्याला एखाद्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे, तर कोणत्या गोष्टी आपण ॲटलिस्ट बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपण बघायला पाहिजे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करताना कोणत्या आपण बेसिक गोष्टी बघायला पाहिजे. तर आपण स्कीम नंबर 919 झेनिलाइट खराडी 1 BHKचे जे काही फ्लॅट्स आहेत त्या संदर्भात आपण आज बघणार आहोत. तर प्रथम आपल्याला बघायचं आहे की ती योजना चं लोकेशन कुठं आहे किंवा त्या योजनेच्या जर आपण ॲप्लिकेशन करणार आहोत तर त्याच्यासाठी आरक्षण गटातून जर आपण ॲप्लिकेशन करणार आहोत तर त्या आरक्षण गटासाठी किती जागा आहेत. तर ते आपल्याला मेन जी काही मूळ जाहिरात आपल्या म्हाडाने जी काही प्रसारित केलेली आहे त्या मूळ जाहिरातीमध्ये आपल्याला बघायला भेटेल. आपण जर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बघितलं तर तिथं आपल्याला टोटल ज्या काही सदनिका आहेत त्यांची माहिती भेटेल, पण रिझर्वेशन कॅटेगरी आपल्याला मेन्शन आहेत, पण त्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार नाही. तर ते आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला मूळ जी काही जाहिरात आहे ती बघायला लागेल. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं की जेव्हा कधी आपण एखाद्या आरक्षण गटातून किंवा जनरल पब्लिकमधून जरी फॉर्म भरतोय तर आपल्याला हे बघायचं की तिथं जागा किती आहेत. तर त्यावर पण एक प्रोबॅबिलिटी असते की जर मॅक्झिमम लोकेशन असतील किंवा मॅक्झिमम सदनिका असतील तर तिथं चान्सेस थोडेसे जास्त असू शकतात की लॉटरी विनर होण्याचे. किंवा कधी कधी कसं होतं की एखाद्या ठिकाणी लोकेशन कमी असल्यामुळे पण अर्ज कमी येतात, त्यावेळेस पण चान्सेस असतात की लॉटरी विनर होण्याचे. पण तरीही जर आपण ॲप्लिकेशन करतोय तर ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं की त्या आरक्षण गटासाठी तिथे जागा किती अवेलेबल आहेत की नाही हे बघणं एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत की लोकेशन. आता झेनिलाइट जेव्हा आपण बघतोय तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. त्याच्यात महारेरा नंबर ह्याचा आपण यूज करून बाकी जे काही अदर डिटेल्स आहे प्रोजेक्टच्या त्या पण आपण बघणार आहोत. ओके, इथे फ्लोअर प्लॅन दिला आहे, तो पण आपण रिव्ह्यू करणार आहोत. फ्लोअर प्लॅन कसा आहे. ओके, त्यानंतर लोकेशन प्लॅन इथं नाही दिसत आहे, तरी पण आपण गुगल मॅपमध्ये आपल्याला लोकेशन दिसेल. हे जे पिन पॉईंट आहे या ठिकाणी गुगलचं लोकेशन किंवा त्या स्कीमचं लोकेशन आहे. आपण व्ह्यू लार्ज मॅप जर केलं तर आपल्याला ते लोकेशन डिटेलमध्ये बघायला भेटेल. ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही पिन पॉईंटचं लोकेशन आहे ही मुळामुठ रिव्हर आहे. हा जो काय आहे हा पूर्ण IT पार्कचा एरिया आहे. म्हणजे हा जो इव्हॉन IT पार्क जे आहे किंवा हे WTCचं जे काही वर्ल्ड ट्रेड सेंटरचा IT पार्कचा एरिया आहे त्याच्या म्हणजेच इव्हॉनचं जर आपण बघितलं इव्हॉन फ्री झोनच्या तर अगदी अपोजिट साईडला म्हणजे हा जो ग्रँड रोड आहे मध्ये ह्या बाजूला इव्हॉनचा फ्री झोन आणि या बाजूला जी काही झेनिलाइटची साईड आहे. ओके, इथून जो काही आतमध्ये रोड येतोय आपण जर इथं बघितलं ही इव्हॉनचं फ्री झोन इव्हॉन IT पार्क, इथून एक एंट्रन्स आहे आणि याच्या एकदम अपोजिट साईडला आपण जर बघितलं इथं बाजूला एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या मागे जो काही हा रस्ता गेलाय इथे जे कन्स्ट्रक्शन साईट आपल्याला छोटीशी दिसते, साईडला थोडासा कोपरा दिसतोय, इथे ती आपली झेनिलाइटची साईट आहे. ओके, तर हे झालं लोकेशन. तर कनेक्टिव्हिटी बघितली तर इव्हॉन IT पार्क अपोजिटलाच आहे, म्हणजे तुम्ही स्वतः राहणार असाल किंवा बाकी इन्व्हेस्टमेंट दृष्टीने जरी बघितलं तरी प्राईम लोकेशन आहे. ओके, इथे कनेक्टिव्हिटीला खराडी गावचा बस स्टॉप आहे जो की 500 मीटरच्या अंतरावरच असेल मॅक्सिमम. बाकी स्कूल्स आहेत. हा जो ग्रँड रोड आहे हा कनेक्ट करतोय, हा जो हडपसरला जाणारा हायवे आहे त्याला, तोच ग्रँड रोड आपण जर बघितलं ह्या बाजूने तर तो पुन्हा नगर रोड जो काही नगर हायवे आहे त्या नगर हायवेला कनेक्ट करतोय. ओके, म्हणजे लोकेशन प्राईम आहे. एरिया खराडीचा ग्रोईंग IT पार्कचा एरिया आहे. इथे बघितलं तर रिलायन्स मॉल आहे, त्याच्या अपोजिटला नवीन यातीचा मॉल झालेला आहे. ओके, तर लोकेशन प्राईम आहे. इथं रिव्हर साईड रोड जर बघितला तर ह्या रिव्हर साईड रोडला हा केशवनगर मुंडवाचा ब्रिज होतो, तोही ह्या साईडपासून अगदी जवळ आहे. ओके, हा जुना ब्रिज आहे जो की इकडं केशवनगरला किंवा मुंडवाला किंवा मांजरीला जाण्यासाठी हा यूज केला जातो, पण मेजर जो रोड आहे तो इथे कन्स्ट्रक्ट होतोय. त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जर बघितलं तर ही साईट अत्यंत चांगली आहे. ओके, तर लोकेशन
चांगला आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा राहण्याच्या दृष्टीनेही. PMCच्या एरियामध्ये आहे तेव्हा वॉटर सप्लाय पण अवेलेबल होऊन जाईल. बाकीचं जर बघितलं आपण कनेक्टिव्हिटीला तर मॉल्स आहेत, स्कूल्स आहेत खूप सारी, चांगले चांगले हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आहे, मदरवूड हॉस्पिटल आहे, जे की ब्रँड आपण म्हणतो, रायझिंग केअर हॉस्पिटल आहेत. इतरही भरपूर सारे छोटे छोटे क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे. कनेक्टिव्हिटी किंवा बाकीच्या गोष्टीने लोकेशन चांगलं आहे. हा खराडी गावचा एरिया आहे. इथेच खराडी गावचं जे काही मेन बस स्टॉप आहे ते PMPLचं बस स्टॉप इथेच आहे. ओके, तर हे झालं लोकेशनबाबत. ही गोष्ट आपल्याला एखाद्या स्कीमसाठी अप्लाय करताना माहिती पाहिजे. त्यानंतर झालं लोकेशन. नंतर आपण बघूया महारेराचा हा रजिस्ट्रेशन नंबर. नंतर प्रोजेक्टच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून आपण त्याच्या बाकीच्या डिटेल्स बघूया. तर ह्या प्रोजेक्टचं कम्प्लिशन किंवा रजिस्ट्रेशन कधी झालं आहे हा बघितला तर हा तो रजिस्ट्रेशन नंबर आहे झेनिलाईटचा. त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे 16/2/2022. ओके, ह्या महारेरा IT.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आपण सर्च करून हे महारेरा नंबर सर्च करून त्या प्रोजेक्टबद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता. ही वेब लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो. तर प्रोजेक्ट कम्प्लिशन कधी होणार आहे? 31/12/2026 म्हणजे नेक्स्ट इयर डिसेंबर 2026 पर्यंत, म्हणजे 1 वर्षाच्या काळामध्ये हे झेनिलाईटचं प्रोजेक्ट कम्प्लिशन होणार आहे. ओके, बेसिक डिटेल आहे त्या पूर्ण प्रोजेक्टचा एरिया किंवा बिल्टअप एरिया जो काय त्या डिटेल्स आहेत. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं की त्याचं प्रोजेक्ट कम्प्लिशन कधी होणार आहे किंवा प्रमोटर्स कोण आहेत किंवा त्याच्या लोकेशनच्या डिटेल्स दिलेले आहेत किंवा बाकीचे काही ऑथॉरिटीज आहेत किंवा त्यांच्या डिटेल्स आहेत. ओके, हां, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट की त्याच्यावर कुठल्या प्रकारचं लिटिगेशन आहेत का. लिटिगेशन म्हणजेच कुठल्या प्रकारचे त्या प्रोजेक्टवर केस वगैरे ऑनगोईंग आहेत का. तर सध्या तरी महारेराच्या वेबसाईटवर लिटिगेशन झेनिलाईटच्या प्रोजेक्टवर नाही आहे. ओके, त्यानंतर जर पूर्ण बघितलं त्या एरियामध्ये जो काही हा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये 4 बिल्डिंग आहेत, A1, A2, A3 आणि B बिल्डिंग. त्या बिल्डिंग वाईज किती फ्लॅट्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतील. बिल्डिंग डिटेल्स, त्यानंतर पार्किंग डिटेल्स पण आपल्याला बघायला भेटतील. बिल्डिंग वाईज पार्किंग डिटेल्स आहेत, खबर किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर जे काय आहे ते या सेक्शनमध्ये आपल्याला बघायला भेटेल. ही बी बिल्डिंग मोस्टली माडाची बिल्डिंग असू शकते. तर ह्यामध्ये सध्या तरी इथं कुठल्या प्रकारचं पार्किंग मेन्शन केलेलं दिसत नाही आहे, ओपन किंवा क्लोज किंवा कार किंवा 2 व्हीलर. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत टेक्निकल डॉक्युमेंट्स. ओके, टेक्निकल डॉक्युमेंट्समध्ये आपण बघणार आहोत की त्या बिल्डिंगचा लेआउट कसा आहे आणि बिल्डिंगचा प्लॅन कसा आहे. ओके, तर आपण टेक्निकल डॉक्युमेंटमधलं लेआउट बघूया की झेनिलाईट जो आपण प्रोजेक्ट बघतोय त्याचं हे लेआउट प्लॅन आहे. आपण हा जो रोड बघितला हा ग्रँट रोडपासून जो काही आतमध्ये रोड येतोय तो रोड आहे. आणि ही जी काही फर्स्ट बिल्डिंग दिसते आपल्याला छोटीशी, ही इन्क्लुझिव्ह हाऊसिंग म्हणजे ही म्हाडाची बिल्डिंग आहे. पहिलीच बिल्डिंग जी आहे एंट्रन्सला ती म्हाडाची बिल्डिंग आहे. म्हाडाची सेपरेट बिल्डिंग ज्या काही त्याच्या प्रायव्हेट बिल्डरच्या विंग्स आहेत A1, A2, A3 सोडून ही म्हाडासाठी एक वेगळी बिल्डिंग बनवण्यात आलेली आहे. ह्या बिल्डिंगच्या बाजूला ओपन स्पेस पण आहे आणि हा 6 मीटर ड्रायवे आहे. आता माहीत नाही याच्या प्रोजेक्टसाठी की प्रायव्हेटसाठी वेगळी आणि म्हाडासाठी वेगळी एंट्रन्स आहे की नाही, किंवा ह्या बिल्डिंगला इकडं ॲक्सेस आहे की नाही माहीत नाही आहे. या प्लॅनमध्ये तरी काही असं दिसत नाही आहे. ओके, तर आपण FSI स्टेटमेंटमध्ये बघितलं तर ही जी काही इन्क्लुझिव्ह हाऊसिंग म्हाडा हिचा एवढा एरिया आहे 1760.75. आणि बाकीचे जर आपण डिटेल्स बघितले तर त्यामध्ये 5 फ्लोअर आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. आपण तिथे प्लॅनवर पण बघितलं की पार्किंग प्लस 5 फ्लोअर. ओके, आणि प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत. असे 8 फ्लॅट पर फ्लोअर म्हणजे टोटल 40 फ्लॅट्स आहेत त्या म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये. ओके, हा झाला बिल्डिंगचा लेआउट. ओके, तर यानंतर आपण बघणार आहे लेआउटमध्ये तेच आपण जे की गुगल मॅप्सवर बघितलं की लोकेशन आणि काय आजूबाजूचा एरिया आहे तो इथे आपल्याला क्लिअर दिसतं की जी फर्स्टवालीच बिल्डिंग ही म्हाडाची आहे. ओके, हा झाला टेक्निकल डॉक्युमेंट्समधला लेआउटचा पार्ट. आणि ह्यानंतर आपण बघतोय जे काही बिल्डिंग प्लॅन आहे. बिल्डिंग प्लॅन कसा आहे आपण तो बघूया. सेम डिटेल्स आपल्याला ह्या बिल्डिंग प्लॅनमध्ये पण बघायला भेटतील. 40 फ्लॅट आहेत, त्याच्यात वॉटर कॅल्क्युलेशन पण आहे ज्याचं कॅल्क्युलेशन इथे दिलं आहे. आता हा एरिया PMCच्या अंडर येतो त्यामुळे
कॉर्पोरेशनचं पाणी अवेलेबल असणारच आहे. आणि पार्किंग स्टेटमेंट मध्ये जर बघितलं तर हे जे काही फ्लॅट्स आहेत त्या DCR किंवा UDCRच्या रूलनुसार युनिफाईड जो काही रूल आहे पार्किंग संदर्भात, स्टँडर्ड जे काही रूल आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर 2 टेनमेंट्सचा जो कार्पेट एरिया जर 30 ते 40 स्क्वेअर मीटर असेल तर त्या 2साठी 1 कार पार्किंग, म्हणजे टोटल जर बघितलं तर 40 फ्लॅट आहेत. 40 फ्लॅटसाठी 20 कार पार्किंग अवेलेबल आहेत आणि 40 स्कूटरच्या पार्किंग अवेलेबल आहेत. आपण 5% ॲडिशन पार्किंग जर पकडलं म्हणजेच मे बी गेस्ट पार्किंग, तर टोटल 21 पार्किंग आहेत कारच्या आणि 42 स्कूटरच्या पार्किंग अवेलेबल आहेत. ओके, इथे खाली जर बघितलं तर पार्किंग फ्लोअरचा पण प्लॅन आपल्याला इथे दिसतोय क्लिअरली. जे P1 आहे खाली पूर्ण 4 व्हीलर पार्किंग दिसते. एक लिफ्ट आहे आणि एकच लिफ्ट आहे. 5 फ्लोअरची बिल्डिंग आहे. तर या बाजूला एक पार्ट आहे, या बाजूला एक पार्ट दिसतो आणि मध्ये स्टेअर केस आहे आणि एका बाजूने लिफ्ट आहे. ओके, तर ह्यामध्ये जर आपण फ्लॅटचा जो काही लेआउट आहे तर तो जर बघितला फ्लॅटचं स्ट्रक्चर, तर ह्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला हे डोअर दिसत आहे. फ्रंट इथून एंट्रन्स आहे. हा जो आहे हा पॅसेज पूर्ण ह्या पॅसेजच्या इथून आहे. प्रत्येक फ्लॅटला समोरासमोर फ्लॅट आहेत. 2 डोअर त्यांचे अगदी समोरासमोरच दिसत आहे. तर त्यामध्ये हा लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूमलाच अटॅच बाल्कनी, ओपन बाल्कनी दिसते. ह्या बाजूला टॉयलेट, कॉमन टॉयलेट जे काही आहे ते, आणि किचन, त्यानंतर बेडरूमचं डोअर इथं. या बाजूला जर बघितलं तर आपल्याला या बाजूच्या फ्लॅटला सेमच स्ट्रक्चर आहे, पण जो काही बाल्कनीचा एरिया आहे तो आपल्याला या बाजूला दिसत नाहीये. या बाजूला जर आपण बघितलं तर विंडो दिसत आहे. म्हणजे हे जी काही 102, 202, 302 हे जी काही सिरीज आहे, पूर्णच सिरीज ह्या बाजूची जी काय आहे त्या सगळ्याच सिरीजचे हे जे सिरीजचे नंबर आहेत फ्लॅटचे, ह्या सगळ्याच सिरीजच्या नंबरला बाल्कनी दिसत नाहीये. जर आपण बघितलं तर फ्लॅटचा जो काही एरिया आहे तो हायलाइटेड बॉर्डर मध्ये दिसतोय. आतमध्ये आपल्याला जो काही ह्या बाजूला जर बघितलं तर क्लिअरली मेन्शन आहे प्लॅनमध्ये की बाल्कनी आहे, पण जो अपोजिट साईडचे जे काही फ्लॅट्स आहेत पूर्ण सिरीजमधले त्यांना बाल्कनी प्लॅनमध्ये तरी दिसत नाहीये. ओके, तर हे झालं तुमचं फ्लॅटचा आणि पार्किंगचा प्लॅन. ओके, तर अशाच प्रकारे आपल्याला जो काही टेक्निकल डॉक्युमेंट बघायचे आहेत की गोष्टी, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं की आरक्षणानुसार जर एखाद्या स्कीमला आपण अप्लाय करणार असेल तर आपण काय बघायला पाहिजे की आरक्षणानुसार तिथं किती जागा अवेलेबल आहेत. त्यानंतर त्या स्कीमचं लोकेशन कसं आहे, त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे, नियर बायच्या ज्या काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत, हॉस्पिटल, स्कूल किंवा रोडची कनेक्टिव्हिटी कशी आहे, त्याचं ग्रोथ कसं आहे त्या एरियाचा, किंवा आपण बघितलं की PMC मध्ये आहे की नाही, त्या प्रोजेक्टचं कम्प्लिशन कधी होणार आहे, त्यात बाकीच्या जे काय आहेत लिटिगेशन आहे का, किंवा पार्किंग कसं आहे, बिल्डिंगचा लेआउट कसा आहे, किंवा फ्लोअर प्लॅन कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती आहेत. तर धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्कीच दुसरी एखादी साईट बघूया जिथं मॅक्झिमम टेनमेंट आहेत, त्यावर आपण नवीन व्हिडिओ बनवूया आणि ह्या सिरीजमध्ये आपण एक जे काही साईट आहेत त्याची बेसिक माहिती बघूया. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.